हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 3. वाचारुणोत्तीर्ण. ओवी क्रमांक 14. घटाचे नाहीपण फुटले याची नागवण, मानितसे ते जाण म्हणो येकी. अर्थात जो घट अस्तित्वातच नाही तो फुटला असे मानणे याला कोणी शहाणा असे म्हणेल का? जर मडके अस्तित्वातच नाही तर ते फुटले असे जर कोणी मानू लागला तर त्याला आपण शहाणपणा असे म्हणू का? अर्थातच नाही. याचप्रमाणे जेथे बंधनच अस्तित्वात नाही तेथे बंधनातून मुक्ती मिळाली असे जर कोणी मानू लागला तर ते शहाणपणाचे असणार नाही. जो मुळातच बंधनमुक्त आहे त्याला मुक्तीची गरजच नाही. ओवी क्रमांक 15. म्हणोनी बंधची तव वावो, मा मोक्षा के प्रसवो, परी मरोनी केला ठावो, अविद्या तया. अर्थात म्हणून बंधनच जर असत्य आहे तर त्यामुळे मोक्षाचा प्रश्नच येत नाही. तथापि अविद्येने जीवित राहून भासमान बंधन निर्माण केले आणि मृत होऊन भासमान मुक्ती निर्माण केली. अशा प्रकारे मुळातच बंधनच अस्तित्वात नसल्यामुळे त्याच्यापासून सुटका करून घेऊन मोक्ष मिळवण्याचाही प्रश्नच निर्माण होत नाही. तथापि अविद्या स्वतः जीवित राहते आणि भासमान बंधन निर्माण करते. तसेच ती मृत होते आणि पुन्हा भासमान बंधनामधून भासमान मोक्ष निर्माण करते. ओवी क्रमांक 16. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे मिसे, म्हणितले असे सदाशिवे. अर्थात तथापि शिवसूत्रामध्ये ज्ञान हे बंधन आहे असे सदाशिवाने म्हटले आहे. श्री शिवसूत्रामध्ये जे म्हटले आहे ज्ञानम बंधः, ते आपण ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान असे समजतो याला अनुसरूनच म्हटले आहे. याचा अर्थ अध्यात्माच्या अर्थाप्रमाणे तेथे अज्ञान बंधन आहे असेच म्हटले आहे. भौतिक ज्ञानाने आपल्यात अहंकार निर्माण होतो. आपण स्वतःला काहीतरी निराळे समजू लागतो. यामुळे नित्य जीवनात आपल्या वागण्या बोलण्यात अनेक बंधने येतात. ही बंधने आपल्या भौतिक ज्ञानामुळे आलेली असतात. तथापि या बंधनामधून सोडवणूक ज्ञानाने म्हणजे आध्यात्मिक ज्ञानानेच होते. तथापि या योगे जीवात्मा योग्य अशा आध्यात्मिक वातावरणात राहतो, भौतिकापासून दूर होतो, हेही सत्य आहे. माझ्या श्री शिवसूत्रे या पुस्तकात मी याचे सविस्तर निरूपण केले आहे. ते जिज्ञासूंनी जरूर वाचावे. ओवी क्रमांक 17. आणि वैकुंठेचे निही सुजाणे, ज्ञानपाशी सत्वगुणे, बांधिजे हे निरोपणे बहु केले. अर्थात तसेच भगवंत श्रींनी गीतेमध्ये ज्ञानाने सत्वगुणात बद्ध व्हायला होते असे सांगितले आहे. भगवंत श्रींनी गीतेत 14व्या अध्यायात 6वा श्लोक ज्ञानाने सत्वगुणात बद्ध व्हायला होते असे सांगितले आहे. तेही भौतिकामुळेच म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानामुळेच बद्ध व्हायला होते असे सांगितले आहे. त्यांनी तेथे सत्वगुणाची निर्मळ, प्रकाशक आणि निर्दोषी अशी 3 वैशिष्ट्ये सांगितली आहेत. या 3 गुणांमुळे त्याचा अभिमान निर्माण होतो आणि बद्धपणा येतो. तथापि या योगे जीवात्मा योग्य अशा आध्यात्मिक वातावरणात राहतो, भौतिकापासून दूर होतो, हेही सत्य आहे. माझ्या भगवद्गीता बोध या पुस्तकात याचे सविस्तर निरूपण केले आहे. ते जिज्ञासूंनी जरूर वाचावे. ओवी क्रमांक 18. परी शिवे का श्रीवल्लभे,
बोलिले येण्याची लोभे, मानू ते हे लाभे न बोलताही. अर्थात श्री शिवजींनी किंवा भगवंत श्रींनी जे सांगितले ते आम्ही मानूच, तथापि हे न बोलताही सिद्धच आहे. माऊली सांगतात की श्री शिवजींनी किंवा भगवंत श्रींनी जे काही सांगितले ते निश्चितच निखालस सत्य आहे. असे हे ज्ञानबंधन अध्यात्मासाठी लाभदायक आहे. या योगे असा ज्ञानी जो भौतिकात अनावश्यक रममाण होतो त्याला या बंधनामुळे खीळ बसते. तो अशा प्रकारे एकलकोंडा झाला तर एक क्षण असा येईल की तो आत्मसन्मुख होतो. त्या योगे तो अध्यात्माप्रत मार्गस्थ होतो. ओवी क्रमांक 19. जे आत्मज्ञान निखिळ तेही घे ज्ञानाचे बळ, तै सूर्य चिंता सबल तैसे नोहे. अर्थात जे आत्मज्ञान स्वयंभू आहे त्याने ज्ञानासाठी जर दुसऱ्या ज्ञानाचे सहाय्य घेतले तर ते सूर्याने प्रकाशण्यासाठी दुसऱ्या सूर्याची मदत घेतल्यासारखे होईल. आता माऊली एक प्रश्न निर्माण करत आहेत. आत्मज्ञान स्वयंभू आहे, निर्मळ आहे, निखळ आहे. अशा परिस्थितीत जर अशा आत्मज्ञानाने ज्ञानी होण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची मदत घेतली, ज्ञानी होण्यासाठी त्याला दुसऱ्या ज्ञानाची गरज भासत असेल, तर सूर्याने प्रकाशण्यासाठी दुसऱ्या सूर्याची मदत घेतली असे होणार नाही का? तर हे तसे नाही. आपण जेव्हा भौतिकाचा फोलपणा जाणतो, या भौतिकामुळे जेव्हा आपल्याला द्वैतापासून दुःख, कष्ट, पीडा, त्रास, वैताग इत्यादी सोसावे लागते, जेव्हा आपल्याला त्रयीपासून दुःख, कष्ट, पीडा, त्रास, वैताग इत्यादी सोसावे लागते, त्यायोगे आपण या बाह्य भौतिक जगतापासून दूर दूर होऊ लागतो. त्यायोगे आपण या भौतिकापासून अत्यावश्यक इतकेच सलगी करतो. अशा प्रकारे स्वाभाविकच आपण एकलकोंडे होतो. त्यायोगे एकचित्त होतो. त्यायोगे आत्मसन्मुख होतो. अशा प्रकारे आपली अंतसयात्रा सुरू होते. यथाकाळी या योगे ध्यान समाधी साध्य होते. याचे पर्यावसन साक्षात्कारात होते. आपण मुक्तीची यात्रा करू लागतो. याचा अर्थ आपण ज्या भौतिक अज्ञानात रत झालेले असतो, त्याच भौतिक अज्ञानाच्या वैतागाने आपल्याला आपला सत्य मार्ग सापडतो. काट्याने काटा काढला जातो. आता कोणी म्हणेल की मुळात काटा रोतावा कशाला? तर याचे समाधान असे आहे की काटा ऋतू नये हे सत्य आहे. तथापि जर तो रुतला आहे तर तो काढावा लागतोच, त्याला पर्याय नसतो. यासाठी काट्याचाच उपयोग होत असेल तर तो का होऊ नये? भौतिक अज्ञानामधून दूर होणे महादुरापास्त आहे. कारण तेथे महाविलोभनीय अशी आकर्षणे आहेत. उपभोगांची महाचविष्ठ लज्जत आहे. अशापासून दूर होण्यासाठी देहादी इंद्रियांची साथ मिळत तर नाहीच, तथापि त्यांचा यासाठी विरोध होतो. यास्तव अध्यात्मात रत व्हावे, त्यायोगे यथायोग्य वेळी भौतिकामधून दूर होणे होते. आता यामुळे अध्यात्मात अडकणे होते हे सत्य आहे. तथापि भौतिकापासून दूर होण्यापेक्षा त्यानंतर अध्यात्मामधून दूर होणे हे त्या मानाने सोपे आहे. भौतिकात जास्त गुंतून राहणे परवडत नाही, कारण तसे राहिल्यास त्याची उपभोगांच्या संचिताप्रमाणे जन्मोजन्मी जबर किंमत मोजावी लागते. तथापि अध्यात्मात जास्त रत राहिल्यामुळे नुकसान होत नाही. त्यामधून दूर होण्यासाठी साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग इत्यादी उपाय करावेत. या उपायात सौख्य आहे. यथाकाळी त्याचे आनंदात रूपांतर होते आणि तेथे ध्यान समाधी साध्य होते. यथाकाळी साक्षात्कार होतो, मुक्ती प्राप्त होते. हरिओम.